मी संत गाडगेबाबांबद्दल बोलतो याचं कारण असे मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती की संत गाडगेबाबा कोणत्याही शाळेत शिकलेले नव्हते, परंतु न शिकताही या माणसाजवळ प्रचंड मोठं सामाजिक शहाणपण होतं. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग त्यांचा आहे. आपल्या सर्वांना माहिती, आता ताईंनी मगाशी सांगितले त्यांचा जन्म झाला शेनगावला. त्यांचे वडील म्हणजे घरदार चांगलं होतं कुटुंब, पण वडिलांना दारूचं व्यसन होतं आणि त्या व्यसनामध्येच वडिलांचा अंत झाला. जमीन गेली सगळी. शेवटी आईनं लहान्या ढेबुजीला घेतलं आणि मामाच्या गावाला ते आले. मामाच्या गावाला आल्यानंतर लहान होता तोपर्यंत ठीक आहे. थोडा मोठा झाल्यानंतर ढेबुजीवर कामाची जबाबदारी आली. आईसुद्धा घरकाम करायची, शेतातलं काम करू लागायची आणि मामाचा प्रपंच जरा बऱ्यापैकी होता. पण ढेबुजी गुरं चारायला जायचा, मामाची गुरं घेऊन रानात जायचा. शाळा शिकायचा तर काही प्रश्न नव्हता, त्यावेळेला खेड्यापाड्यात शाळा नव्हती आणि शाळा शिकण्याची संधी पण नव्हती. आता त्या समाज व्यवस्थेचं ते स्वरूप होतं, ते आपण जे होतं ते सांगितलं पाहिजे, मान्य केलं पाहिजे. आपण ढेबुजीला जो सामाजिक समतेचा वारसा जो मिळाला, जो वसा जो मिळाला, तो गुरं चारण्याच्या सगळ्या भागामध्ये मिळाला. गावामध्ये त्यावेळेला काही खेडेगावामध्ये लाईट नव्हती. आपण आपल्यापैकी जे ज्येष्ठ मंडळी त्यांना माहिती, आपल्या घरामध्ये एक चिमणी असायची किंवा फार तर कंदील असायचा. हे आपलं जीवन होतं सगळं लहानपणचं. गावामध्ये एखादं भजन कीर्तन असायचं किंवा एखाद्या डोंबऱ्याचा किंवा गारुड्याचा खेळ गावात यायचा, एवढं करमणुकीचं साधन. अशी ही गावं त्या काळची, सगळीच गावं अशीच होती. पण शाळा शिकलेलं नसतानाही त्या मंदिरामध्ये जी भजनं व्हायची ती तल्लीनतेने ऐकायची आणि रात्री ऐकलेलं भजन दिवसा पुन्हा जसंच्या तसं म्हणून दाखवायचं. इतकी प्रचंड स्मरणशक्ती बाबांजवळ होती. बाबा निवळ ती भजनं पाठ केली किंवा पाठ झाली लक्षात ठेवली असं नाही, त्यांचा अर्थ बाबा लहानपणापासून जगत होते. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि सगळ्या जाती धर्माची मुलं गुरं चारायला यायची, रानावनात फिरायचं आणि गुरं चारता चारता एकत्र गोपालकाला व्हायचा, जेवायला सगळे एकत्र बसायचे. त्या काळामध्ये म्हणजे विषमता तर फार मोठी होती. कुणाच्याही शेजारी जेवायला बसायचं हा काही रिवाज समाजामध्ये नव्हता. पण लहान मुलांमध्ये काही ते विषमतेचं विष आलेलं नव्हतं आणि ती मुलं सगळी एकत्र जेवण करत बसायची. आता या अनुषंगाने एक घडलेला प्रसंग आहे, पण तो मी तुम्हाला पुढे सांगेन. मी हे गुरं चारताना काय झालं, ढेबुजी थोडा मोठा झाला आणि मोठा झाल्यानंतर त्याच्यावर मामाची शेती पाहण्याची जबाबदारी आली. मामा कर्ता पुरुष होता आणि जेव्हा ढेबुजी शेती करायला लागला त्यावेळेला सगळं गाव म्हणायचं शेती अशी करावी ती ढेबुजी सारखी करावी. इतकं उत्पन्न वाढलं मामाचं, चांगली बारदाना वाढला, त्याला बारदाना म्हणायचे खेडेगावात पूर्वी. आणि बाबा शेती करता करता मामा थोडा उसंत मिळायला लागली. मामा जरा गावचा कारभार बाकीचा कारभार बघू लागले आणि शेजारच्या गावच्या सावकाराने मामाला जमीन घ्यायला पैसे दिले. मामाने जमीन घेतली आणि त्याचा इतका तगादा लावला, पैसे फिटले तरी सावकार काही तगादा सोडायला तयार नाही आणि सावकारने इतकी हॅरसमेंट केली आणि त्यामध्येच मामाचा अंत झाला. आता हे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं सूत्र तेव्हापासूनच चालू होतं, पण ते नोंदलेले नव्हतं एवढंच आहे. साहेबराव करपे आणि मालती करपे या जोडप्याने जेव्हा यवतमाळच्या दिग्रसमध्ये आत्महत्या केली तेव्हापासून अधिकृत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची नोंद आपण घ्यायला लागलो. कालपर्यंत आपल्या महाराष्ट्रात फक्त तेव्हापासून गेल्या 20 वर्षात 50,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. देशातला आकडा फार मोठा आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने मोठा आकडा विदर्भ आणि नंतर मराठवाड्याचा आहे. हे सूत्र तेव्हापासून होतं. ढेबुजीने उत्पन्न काढलं, बैलगाडीमध्ये धान्य भरलं आणि सावकाराच्या दारात गेले आणि सावकाराला सांगितलं तुझं कर्ज राहिलं किती ते तू काढून घे आणि मला हिशोब दे. तू काय व्याज लावलं, मुद्दल किती होतं, व्याज किती झालं, मामाने कर्ज फेडलं किती, तुझं राहिलं किती, मला त्याचा हिशोब दे. सावकार उद्दाम होता, तिडके सावकार नाव होतं त्याचं. तो आणि या पंचक्रोशीमध्ये मी एवढं कर्ज देतो, लोकांच्या आडीनडीला उपयोगात येतो,
आतापर्यंत माझ्याकडे हिशोब मागण्याचं धाडस कुणी केलं नाही आणि तू कसा करतो? मी बरोबर आहे म्हणे, हिशोब तर मागितलाच पाहिजे, तुम्ही लिहून ठेवतात, आम्हाला लिहिता येत नाही, पण निदान तोंडी तर सांगा मला. सावकार काही देईना, तुझ्याकडे पाहतो म्हणे, ती जमीन अजून माझ्याच नावावर आहे आणि तू कशी शेती करतो तिथं जाऊन ते मी पाहतो. ढेबूजी म्हणे, उद्या मी तिथं माझा आऊत हाकायला जाणार आहे आणि मी शेती ती करणार आहे, येतो आणि उद्या. तो सावकार आपले दोन चांगले गुंड लठ्ठे टठ्ठे घेऊन काठ्या घेऊन तिथं गेला आणि ढेबूजीचं आऊत चालू होतं. चालू आवताला ते आडवे आले, त्यांनी ते बैल सोडले आवताचे आणि बैलांनाही ढेबूजीला मारायला लागले आणि बैलांनाही मारायला लागले. बैलांना मारायला लागल्यानंतर ढेबूजीचं पित्त खवळलं. ढेबूजीचं कसलेलं शरीर होतं, त्यांनी एका हातात त्या एकाच्या हाताचा दांडा घेतला आणि पहिल्यांदा जे मारायला आले होते त्यांना थोडा प्रसाद दिला, नंतर सावकाराला पण दिला. सावकार घोड्यावरून पळून गेला. ही वार्ता पंचक्रोशीत पसरली की आतापर्यंत या सावकाराची दंडेलशाही चालत होती, याला कुणी अडवलं नाही, पण त्याला प्रसाद द्यायचं काम ढेबूजीने केलं. आता असा जर चमत्कार घडला तर त्याच्यामुळे काय होतं, ढेबूजीची सर्वत्र प्रशंसा व्हायला लागली. तो वागता माणूस झाला ढेबूजी. आणि पुढे मग तो सावकारही घाबरून गेला आणि गावातला न्यायनिवाडा सुद्धा मग नंतर ढेबूजी पण त्यात सहभागी होऊ लागले. तो काय अधिकार त्यांचा नव्हता, पण बोलवायचे लोक, कुणी काही झालं गरीब दुबळे लोक बोलवायचे. असा हा सगळा प्रकार त्या सावकाराला, तिडके शास्त्रीला चांगल्यापैकी प्रसाद ढेबूजीने दिला. पुढे ढेबूजीचं लग्न झालं, मुलं बाळं झाली. ढेबूजी शेती करायला लागला. शेती करता करता मळ्यामध्ये एक दिवस एक विभूती आली तिथे. ती नेमकी कुठून आली, काय आली, काही माहीत नाही. आणि ढेबूजीला म्हणाली, चलो मेरे साथ, आणि एका झाडाखाली जाऊन बसले. तो ती विभूती पहिल्यांदा असं म्हणाली की मुझे कुछ खाना चाहिए. ढेबूजी म्हणे, मी गावातून आणतो. नाही, ते नाही चालणार मला, तू शिधा घेऊन ये, आपण इथं करू तयार. मग त्यांनी तो तिथं जेवण केलं, दोघं जेवले, गप्पा मारल्या. खूप काय त्यांच्यात झालं असेल बोलणं काही माहीत नाही, परंतु खूप गप्पा झाल्या. दुसऱ्या दिवशी ढेबूजीला चांदूर बाजारला काम होतं, तिकडे गेले, पण ती विभूती पुन्हा शोधत आली. डेबू डेबू करीत गावभर हाका मारल्या. लोकांना असं वाटलं की हा कोण माणूस आहे, हा वेडा आहे, आणि म्हणून लोकांनी त्याला अक्षरशः दगड मारून काढून दिलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा ढेबूजीला ही बातमी कळली तेव्हा ढेबूजीने सगळ्या भागामध्ये कुठं गेला, काय गेला, कसा होता, काय सगळं विचारलं आणि शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण तो काही शोध ढेबूजीला लागला नाही. ती विभूती नंतर निघून गेली. पण त्या दोघांची जी काही 4 तास एकत्र चर्चा झाली, त्या चर्चेमधून ढेबूजीला काय दिव्यदृष्टी मिळाली माहीत नाही. परंतु मग ढेबूजी असा अंतर्मुख होऊन विचार करायला लागला की काय जगण्याचा अर्थ काय, जगायचं कशा करता, आपलं ह्या सगळ्या विश्वामध्ये आपलं एक माणूस म्हणून स्थान काय, आपण काय केलं पाहिजे. आणि असा अंतर्मुख होत 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 तो ढेबूजी इतका अंतर्मुख झाला आणि शेवटी त्याचं त्या संसारातलं सर्व मन उडालं. म्हणजे या लोकांना कळलं नाही ती विभूती कोण होती, त्या माणसाला यांनी मारलं आणि इथून गावातून काढून दिलं. याच्यामुळे त्या खूप मानसिक वेदना झाल्या आणि एक दिवस निर्णय घेतला. ती तारीख होती 1 फेब्रुवारी 1905. त्या दिवशी ढेबूजीने रात्री 12 वाजता सगळे झोपलेले होते, मुलं मुली बायको आई सगळे, आणि घर सोडायचा निर्णय घेतला. फक्त एक काठी हातात घेतली, अंगावरच्या कपड्यानिशी ढेबूजी बाहेर पडला. तुम्ही विचार करा, 1 फेब्रुवारी 1905 ते 20 डिसेंबर 1956 पुन्हा त्या गावात पाऊल ठेवलं नाही. हा ढेबूजीचा सगळा जीवनपट आहे. बाहेर पडलो, जायचं कुठं, दिशा नाही, जिकडे जाईल, जिकडे आपले नजर जाईल तिकडे जायचं. प्रवास कसा करायचा, 2च प्रकारे प्रवास केला. एक पायी केला आणि दुसरा रेल्वेत केला. पण रेल्वेचं कधी तिकीट काढलं नाही, पैसेच नाही ना जवळ, तिकीट काय काढायचं. अवतार बदलला, अंगावरचे कपडे फाटत चालले. आणि मग काय करायचं, कुठंतरी एखादा कपडा पडलेला दिसला तो घ्यायचा, अजून दुसरा मिळाला तर तो घ्यायचा आणि सुई दोऱ्याने ते जोडायचे, त्याचा अंगरखा तयार करायचा आणि मग ते कपडे घालून फिरायला सुरुवात केली. दाढी वाढली आणि ते थिगडांचे कपडे, साक्षात वेड्याचं रूप दिसेल असा सगळा स्वतःचा तो पेहराव तयार केला आणि फिरत राहिले. मग टीसी टपक्या मारायचा रेल्वेत, पुढेच मध्येच उतरून द्यायचा, कुणी मारायचं काय, पण मग दिशा ठरलेली होती. लोक काही म्हणू, सगळ्यात महत्वाचं म्हणजे अहम आणि राग, या 2 गोष्टी त्यांनी त्याचं पूर्ण दमन करून टाकलं. काही म्हणू, कुणी किती अपमान केला, कुणी काही शिव्या दिल्या, मारलं, तरी सहन करायचं, त्याला प्रत्युत्तर द्यायचं नाही, हे ठरलं.
शेवटी आता करायचं काय? एखाद्या गावात गेले ते गाव सगळ्यांना पहिल्यांदा झाडून काढायचं. एखादं पोरगं शाळेत जाणार भेटलं त्याला सांगायचं, इथं लिह रे बाबा, आज रात्री गावात कीर्तन आहे बाबांचं. कोणते बाबा? नाव नाही. आणि मग लोक कीर्तनाला यायचे. आल्यानंतर पाहायचे ते बाबा उभे राहायचे ढेबूजी. आणि काय व्हायचं? ते लोक म्हणायचे, अरे हे सोंग आहे काय कीर्तनाला, काय ऐकायचं? म्हणून लोक परत जायला निघायचे. आणि बाबा जेव्हा गोपाला गोपाला म्हणायला सुरुवात करायचे, आवाज चांगला होता. जेव्हा दृष्टांत सांगायला लागले, कीर्तनातून जाणारी माणसं परत यायला लागली आणि शांतपणे बसून ऐकायला लागली. कीर्तन हे कीर्तनाचे वेगवेगळे प्रकार आहे. नारदीय कीर्तन आहे, वारकरी कीर्तन आहे. बाबांचं कीर्तन वेगळंच होतं. कीर्तन म्हणजे त्याला प्रबोधनच म्हटलं पाहिजे. बाबा लोकांना प्रश्न विचारायचे आणि लोकांकडून उत्तरं घ्यायची आणि मग लोकांना सांगायचे की तुम्ही ज्या कल्पना उराशी बाळगून जीवन जगतायत त्या किती चुकीच्या आणि खोट्या आहेत. हे बाबांचं सांगणं होतं. बाबांनी कुणावरही टीका केली नाही, कोणत्याही धर्मावर केली नाही, कोणत्या जातीवर केली नाही, कुठल्या राजकीय नेत्यावर केली नाही. फक्त माणसाचं जगणं काय आहे हे बाबा सांगत होते. आणि हे जगणं जर तुम्हाला पवित्र करायचं असेल, आनंददायी करायचं असेल तर काय केलं पाहिजे हा संदेश बाबा त्या कीर्तनातून देत होते. इतका समाज पुढे हळूहळू बाबांचा कबिला वाढत गेला. फार मोठा कबिला झाला, फार मोठा कबिला. लोक यायला लागले. विश्वास लोकांना वाटला की हा माणूस काहीतरी वेगळं करतोय आणि वेगळं सांगतोय. अशा याच्यामध्ये बाबांचा प्रवास सुरू झाला आणि हळूहळू बाबांना लोक मिळत गेले. 1932 साली फैजपूरला काँग्रेसचं अधिवेशन झालं. असा कुणीतरी एखादा बाबा आहे वेळा, गोधड्या पांघरलेले कपडे घालतो आणि स्वच्छता करतो, सार्वजनिक स्वच्छता, ही वार्ता गांधीजींपर्यंत पोहोचलेली होती. बाबा फैजपूरच्या अधिवेशनाला गेले, काँग्रेसवाले म्हणून नाही. बाबा गेले, तिथं मला स्वच्छता करायची आहे, एवढे मोठे देशभरातून लोक येतील, हे सगळी घाण होईल तिथे, ती घाण मला साफ करायची, तेवढ्या करता गेले. समोरून एकदा गांधीजी आले. गांधीजींनी पाहिलं बाबांची सफाई चालली. गांधीजी सुद्धा सफाईचेच भोगते होते, स्वतः सफाई करायचे. तुम्हाला माहित नसेल, तुरुंगात असताना एकदा गांधीजींना त्या जेलरला म्हणाले, मला काहीतरी काम दे, तुझं मी फुकट खाणार नाही. जेलरला प्रश्न पडला, काय काम द्यावं, एवढा मोठा हा राष्ट्रीय नेता या देशाचा, यांना काय काम देऊ, माझ्याकडे काही काम नाही. बापूजी, तुला दिसत नाही काम, मला दिसतंय ना. बापूजींनी सांगितलं, तू जर मला काम दिलं नाही तर मी तुझं अन्न ग्रहण करणार नाही. मग बापूजी म्हणाले, तुला दिसत नाही, मला माहिती आहे काम. जेलर म्हणाले, कोणतं काम? उद्यापासून या जेलमधल्या सगळी शौचालय मी साफ करणार. आताची शौचालय फार चांगली, त्यावेळेस ती टोपलीची होती, डोक्यावर महिला वाहून न्यायचा. महाराष्ट्र राज्य पहिलं राज्य असं आहे की डोक्यावरून महिला वाहून नेण्याला कायद्याने बंदी घातली. हे लक्षात घ्या, या महाराष्ट्रात कायदा झाला पहिला हा. तेव्हा बाबांनी ते काम केलं. गांधीजी जवळ आल्यानंतर बाबा पाया पडायला लागले. गांधीजी पाया पडू देना. गांधीजी पाया पडायला लागले तर बाबा पाया पडू देना. बाबांनी उभ्या आयुष्यात कोणालाही आपल्या पायावर डोकं कोणातही ठेवू दिलं नाही. हे लक्षात घ्या. हे सगळं म्हणजे मानवतेची उच्च कोटीची प्रामाणिकता मानावी लागेल याला. कधीच पडू दिलं नाही. नाही तर काय होतं, लोक तर पाय पसरूनच उभे असतात, कुणी येऊन आमचं दर्शन घ्यावं. फार वाईट चित्र आहे. बाबांनी कधी कोणाला आपल्या पायावर डोकं ठेवू दिलं नाही. इतका विचारच वेगळा होता. गांधीजींनी बाबांना विचारलं, तुमची प्रॉपर्टी काय? प्रश्न काय होता साधा, तुम्ही काय करता, जगता कसे, काय तुमच्याकडे? बाबांनी काय उत्तर दिलं? बाबा म्हणाले, ही एक काठी माझ्या हातात असते, हे फुटकं कापड डोक्यावर असतं आणि माझ्या कानात फुटकी कवडी आहे, एवढीच माझी प्रायव्हेट प्रॉपर्टी. गांधीजींना या फुटक्या कवडीचा अर्थ कळेना. आता त्या फुटक्या कवडीचा संदर्भ तुम्हाला सांगतो. त्या गावामध्ये लहानपणी गुरं चारताना रानामध्ये पोरांच्या मारामाऱ्या झाल्या आणि त्या मारामाऱ्या ढेबूजीने मिटावल्या. पोरांना शांत केले. तो थोडा मोठा होता, तब्येत चांगली होती आणि शांततावादी पहिल्यापासून. भांडू नका मित्रांनो, आपण सगळे एक आहोत, भांडायचं नाही. आणि ते भांडण त्यांनी मिटवलं. दुसऱ्या दिवशी पाटलाला गावच्या खबर कळली. पाटील म्हणाला, गावातली भांडणं मिटवण्याचं काम आमचं आहे, आम्ही पाटील कशा करता आहोत. जे आपण कोण आहोत याचा किती गर्व माणसाला असतो, आजही आहे ना. छोटं पद मिळाले की माणसं फार सगळं विसरून जातात. तो पाटील, तो गेला बोलून.
अरे मारामारी झाली म्हणे, माता ते कोणी नव्हतं, मी मिटवलं, काय चुकलं माझं? अरे आम्ही आहोत ना म्हणे, अजून गावात आम्ही आहोत, ते काम आमचं आहे. तू एक परटाचा पोरगा, तुझ्या अवकातीत राहा, फुटक्या कवडीची अवकात नाही तुझी, तू भांडणं मिटवतो आमची. लक्षात ठेव, तुझी अवकात फुटक्या कवडीची नाही. बाबांनी निश्चय केला, माझी अवकात फुटक्या कवडीची आहे, ही आठवण मला आयुष्यभर राहावी, म्हणून त्यांनी फुटकी कवडी कानात घातली होती. हे लक्षात घ्या तुम्ही. आणि ते सांगत होते ही फुटकी कवडी माझी प्रायव्हेट प्रॉपर्टी. कोणाला सांगत होते? या देशाच्या सर्वोच्च नेत्याला. मोठेपण काय असतं बघा. गांधीजींना बाबांचं मोठेपण कळलं होतं आणि बाबांना पण गांधीजींचं मोठेपण कळलेलं होतं. हा मोठेपण जाणणारा माणूस होता सर, मोठ्या मनाचा माणूस होता. अशी माणसं समाजामध्ये फार दुर्मिळ आहेत, फार दुर्मिळ. कोण भेटलं नाही, कोणी कौतुक केलं नाही बाबांचं. फार लोकांनी कौतुक केलं, फार. पुन्हा पाटलाचा विषय आला. चांदूर बाजारच्या त्या नदीमध्ये एक असा सण होता आणि सणाच्या वेळेला बाबा त्या गावात आले, तिथे झाडलोट केली, कीर्तन केलं आणि दुसऱ्या दिवशी स्नान करण्यासाठी नदीच्या पात्रात गेले तर महिला पाण्याचे 2-2 हंडे घेऊन, मातीची घागर म्हणजे घागर मडकं ते 2-2 डोक्यावर घेऊन चढत होत्या. पण चढता चढता ते पाणी घागरीचं सांडत होतं काठावर. तो पोयट्याची माती चोपडी झाली आणि ती सासूरवासीन, तिचा पाय सटकला, पडली की दोन्ही मडके फुटायची आणि फुटले. घरी गेल्यानंतर सासूचा जाम मार खावा लागायचा. त्यावेळेच्या सासू चांगल्या मारत होत्या, हे पण तुम्हाला जुन्या काळात बरीच. आज काय हिंमत आहे मारायची, पण तेव्हा होता प्रकार तो. आणि ते पाहिलं त्या महिलांचं दुःख. त्या गावाला पाटील होते, त्या गावची कारभारी मंडळी होती, कोणाच्या लक्षात आलं नाही. बाबांनी एकाकडून टिकाव आणला, एकाकडून ते पावडं आणलं, ती खोदायला सुरुवात केली आणि त्या सगळ्या पायऱ्या केल्या. सगळ्या महिलांना त्रास व्हायला नको, यांना सहज पाणी काठावरून त्यांच्या घरापर्यंत नेता यावं. काय विचार त्या माणसांनी केला बघा ना. प्रश्न कोणाचा आहे? गावचा प्रश्न आहे, महिलांचा प्रश्न आहे. त्या गावाला कळला नाही, तो बाबांना कळला आणि बाबांनी तिथे पायऱ्या करून दिल्या. सणाचा दिवस होता तो. बाबा गेले. आता मी काम केलंय म्हणून मला भिक्षा मागण्याचा अधिकार आहे. मागायची कोणाकडे? तर पाटलाच्या घरात जाऊन मागायची. भिक्षा मागायची कोणाकडे? पाटलाच्या घरात जाऊन. आणि गेले संध्याकाळच्या वेळेला आणि पाटलीनबाईला म्हणाले, माय वाढ काय असेल तुझ्या घरात? तर बाबा फक्त त्या दिवशी एक शब्द वापरला नाही, शिळपाक वाढ असं म्हटले नाही. इतर दिवशी मागताना मात्र शिळपाक वाढ असं म्हणायचे बाबा. आणि त्या दिवशी काय म्हणाले? भिक्षा वाढ. ती बाई आली, काहीतरी शिळपाक घेऊन आली. बाबा म्हणाले, अगं माऊली, आज घर सण आहे तुझ्या घरात, वास येतो पुरणपोळ्यांचा, मला हे शिळ काय वाढते? नवरा भरात होता, ऐकतच होता. त्यांनी थोडं औषध घेतलेलं होतं. माझ्या बायकोकडे पुरणपोळ्या कोण मागतो? हंटरच घेऊन आला बाहेर. हे येडं रूप पाहिल्यानंतर त्यांनी मारलं, खूप मारलं. दारात एक काट्याचा फास पडलेला होता, काट्याने मारलं, काट्या काढून. शेवटी बाबा जे मिळाले ते घेतलं, त्या मारुतीच्या मंदिरात गेले, खात बसले. तिथे एक म्हातारा आलेला होता, तो पाहत होता, हा बाबा काहीतरी याला वेदना होत आहेत. तो काटे काढतो अंगात मोडलेले आणि मुखामध्ये गोपाला गोपाला भजन चालू होतं. तो म्हातारा म्हणाला, काय खाताजी? मांडे खातो. बाबा काय उत्तर देत होते? मांडे खातो. राग नाही, सगळं सहन केलं. बाबांनी 5 प्रतिज्ञा केल्या होत्या मनाशी, 5. नवा कपडा कधी घालणार नाही, फुकट काही खाणार नाही, काम केल्याशिवाय भिक्षा मागणार नाही, ताजं अन्न खाणार नाही, डोक्यात काहीच घेणार नाही, डोक्यावर शिरस्त्रान ते फुटकं खापर होतं ते, आणि पाय चपला घालणार नाही. उन्हातानात फुफुट्यात बाबा चालायचे. झाडाची पानं त्या दोरखंडाने काहीतरी पायाला बांधायचे आणि चालायचे. असा व्रतस्थ माणूस होता हा. आणि जर एखाद्या घरात शिळीपाकी भाकरी मिळाली तर बाबा त्यातली अर्धी बाजूला काढायचे आणि रस्त्याने कोणी उपाशी दिसला ते त्याला द्यायचे. पोटभर हा माणूस आयुष्यभर कधी जेवला सुद्धा नाही. ही तन्मयता होती. याचं कारण काय? हे स्वीकारलं का होतं? समाजामध्ये खूप दुःखी कष्टी लोक आहेत आणि या दुःखी कष्टी लोकांसाठी आपला देह उपयोगात आला पाहिजे अशी भावना त्या माणसाच्या मनात. आरसपाणी व्यक्तिमत्व, एकदम निर्मळ व्यक्तिमत्व. मला समाजाचं देणं द्यायचंय आणि माझी सेवा ही मोठ्या लोकांसाठी नाही,
समाजातले दीन दुबळे दलित गरीब कुणी असू त्यांच्यासाठी एखाद्या शेतामध्ये एखादा माणूस काम करतो, एखाद्याचा बैल म्हातारा आहे, बाबा जायचे त्या मालकाला सांगायचे अरे तुझा म्हातारा बैल बाजूला ठेव, दुसऱ्या बाजूला मी उभा राहतो, एक बैल आणि बाबा स्वतः तोडायचे. एखादा माणूस काय कोण काय करतं त्याला मदत करायची, एखादी महिला काहीतरी पाणी भरते तिला पाणी भरू लागायचे. आणि लोकांना असं वाटायचं हा भोंदू आहे, पण नंतर जेव्हा कळायचं की अरे हा तर फार सज्जन माणूस आहे, हा मदत करतो, गरिबांना मदत करतो. एका गावामध्ये दुपारी फिरत होते, एका दलित माणसाला एक पत्र आलं मुंबईहून त्याच्या मुलाचं. ते गावात एक शिकलेला माणूस होते, तो दलित माणूस त्याच्याकडे गेला, म्हणे बाबा रे माझ्या लेकराने मला पत्र पाठवले, काय लिहिले तेवढं वाचून दाखव. तो शिकलेला माणूस काय म्हणतो, माझ्या अंगणात एवढी लाकडं पडली ना एवढी फोडून दे म्हणतो. तो एक तर हडकुळा माणूस, ऊन तापलेलं, आणि त्यात तो लाकडं फोडतो, घामाघूम गोलाचीन झाला, पार ग्लानी येऊन पडायची वेळ आली. बाबांनी पाहिलं, बाबा म्हणे तू सरक बाजूला, आराम कर थोडा, मी करतो का. त्याची लाकडं फोडून दिली. आणि मग त्या माणसाला म्हणाले या लेकराने काय लिहिलं वाचून तरी दाखव. त्याने ते पत्र घेतलं, हातात असं फेकून दिलं, काही नाही म्हणे, सगळे खुश जा म्हणे. बाबा त्याला म्हणाले तू शिकला असता, मी शिकलो असतो, ही वेळ आपल्याला कशाला आली असते. लक्षात घ्या प्रसंग, कारण याचा पुढचा भाग जो आहे, तर बाबांनी शिक्षणामध्ये जे काम केलं त्याचा मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे. सामान्य माणसाला शिक्षण नाही, त्याची किती पिळवणूक होते, किती फसवणूक होते, हे बाबा ठाई ठाई पाहत होते. ही परिस्थिती. बाबा पंढरपूरला गेले, 30 वर्ष सलग बाबा पंढरपूरला जायचे, एकदाही पांडुरंगाच्या मंदिरात गेले नाही. बाबांनी कोणत्याच मंदिरात जाऊन दर्शन घेतलं नाही, कोणत्याच नाही. मग ते आस्तिक नव्हते का? होते. पण त्यांना देव कुठे दिसला? दीन दुबळ्यांची सेवा करण्यात देव दिसला. ते तोच खरा देव आहे. मग पंढरपूरला काय करायचे? दरवर्षी पंढरपूरला जेवढे लोक वारीला यायचे, आज आपण आकडे पाहतो 10-12 लोक येतात, त्यावेळेला 7-8 लाख लोक येतच असतील. कुठेही घाण करायचे, बाबांनी 4 दिवस थांबायचं, ती घाण पावडाने ओढायची आणि दूर एका खड्ड्यात नेऊन टाकायची, सगळं पंढरपूर स्वच्छ करायचं, पुन्हा झाडून साफसूफ. बाबांनी काय पाहिलं? एक दिंडी, ती सगळ्या दिंड्या येतात, ती दिंडी राहते कुठे? चंद्रभागेच्या वाळवंटात. तिथंच ते नामस्मरण करतायत आणि तिथूनच पांडुरंगाच्या मंदिराचं दर्शन घेतायत आणि माघारी जातायत. त्यांना पांडुरंगाच्या मंदिरात प्रवेश नव्हता. ती दिंडी होती चोखामेळ्याची दिंडी, दलितांची दिंडी होती. लक्षात घ्या. बाबा म्हणाले यांनी काय पाप केलं? यांची श्रद्धा आणि माझी श्रद्धा आणि कोणाची एखाद्या उच्चवर्णीयाची श्रद्धा पांडुरंगावर एकच आहे म्हणे, तिला काय माप आहे काय? श्रीमंतांची श्रद्धा फार मोठी, गरिबाच्या श्रद्धेला काही किंमत नाही असं. बाबांना ती गोष्ट फार लागली आणि बाबांनी ठरवलं या लोकांना पंढरपूरमध्ये राहण्यासाठी मला एक धर्मशाळा बांधायची. बाबांनी आवाहन केलं, लोक विरोध करायला लागले, पण काही लोक पुढे आले आणि त्यांनी सांगितलं बाबा आम्ही मदत करतो. बाबांचं नाव झालं होतं, भक्तवर्ग तयार झालेला होता. बाबांच्या प्रामाणिकपणाविषयी, त्यांच्या तळमळीविषयी लोकांना विश्वास प्राप्त झालेला होता. आणि मग लोकांनी कुणी धान्य आणून दिलं, कुणी लाकडं आणून दिली, कुणी तो चुना मळून दिला, कुणाची बैलजोडी यायची कामाला, कुणी माणसं काही द्यायला नसेल तर श्रम करायला यायची. असं करत 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 ती धर्मशाळा आकाराला येत होती. अनेक ग्रस्त मुंबईहून आले होते, सूटबूट घालून आले, त्यांची पांडुरंगाचं दर्शन घेतले, त्यांची पांडुरंगावर फार श्रद्धा होती. आणि ते आल्यानंतर त्यांनी दर्शन घेल्यावर पाहिलं की ही माणसं का जमली, काय करतात हे, म्हणून सर तिथे गेले. तिथे गेल्यानंतर पाहिलं की कोणीतरी हा येडा माणूस या लोकांना सांगतो आणि हे वेडे माणसं तिथं ऐकतात खुशाल. तो मस्त सूटबूट घातलेला होता, हे ऐकतात. त्याला शंका आली की हा भोंदू दिसतोय कोणीतरी. ते ग्रस्त एकदम चिडले. ते म्हणाले अरे हे भोंदू, तू जर या लोकांना फसवलं तुला मी तुरुंगात टाकीन. ते वकील होते. तुला मी तुरुंगात टाकील, तुझ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करेल. ते बाबा म्हणाले बाबा करा बाबांनो, मी काय गरिबाचं काम करतो, तुम्हाला जे वाटेल ते करा बाबा, असं म्हणाले, बाजूला जाऊन बसले. पण ते आजूबाजूचे कार्यकर्ते होते, ते मात्र म्हणाले साहेब तसं काही नाही म्हणे, बाबा फार चांगले आहेत म्हणे, बाबा खूप काम करतायत, तुम्ही प्लीज काही करू नका. असं म्हणून लोकांनी काय केलं, त्या वकिलांच्या हातापाया पडून त्यांना तिथून काढून दिलं. ते निघून गेले. पुढे 2 वर्षामध्ये ती धर्मशाळा बांधून पूर्ण झाली. याची मालकी कोणाची? धर्मशाळा तर बाबांनी बांधली. बाबांनी एक निर्णय केला होता, ही मालकी सार्वजनिक मालकी राहील. लक्षात घ्या, सार्वजनिक मालकी राहील, त्याचा ट्रस्ट बनवायचा. बाबा गेले कोणाकडे ट्रस्टी व्हायला? तुम्ही ट्रस्टी व्हायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे गेले. डॉक्टर बाबासाहेब म्हणाले
मला काम आहे म्हणून मला काही फार वेळ नाही म्हणे, पण मी तुम्हाला एक माणूस देतो, त्यांच्याकडे जातो मी. ते जाधव नावाचे कोणीतरी वकील होते, त्यांच्याकडे पाठवलं बाबांना. हे गेले. डॉक्टर आंबेडकरांनी काही जाधवांना सांगितलेलं नव्हतं ही व्यक्ती येईल. हे गेले आणि तिथे गेले आणि त्यांना भेटले. ते त्यांनी पाहिलं हे अवतार. ते जाय म्हणे, बाहेर जा म्हणे, उद्या सकाळी, मला आता वेळ नाही. सकाळी दार उघडलं वकिलांनी, ते दारात हे ग्रस्त बसलेले. अहो तुम्ही एवढ्या पहाटे आले? जाधव वकील बाबांना, तुम्ही एवढ्या पहाटे आले, थोडं आवरू दे तरी आम्हाला घरातलं. ते म्हणे पहाटे आलो कसला, गेलोच नाही, रात्रभर तुमच्या उमऱ्यातच झोपलो म्हणे. जाणार कुठे हो? जेवण काही नाही म्हणे, पांडुरंगाचं नाव घेत राहिलो, काही नाही, जेवायची काही काळजी नाही. आणि नंतर त्यांना सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोन आला की फार मोठी विभूती, त्यांना मदत करा. वकील वरमले, त्यांना मध्ये घेतलं. नाही नाही, तुम्ही काही बाकीचं करू नका, फक्त मला जे करायचे त्याचे माझ्या याचे ट्रस्टी व्हा. आणि एक लक्षात घ्या, एवढ्या धर्मशाळा बांधल्या, एवढी अन्नछत्र सुरू केली, एका इमारतीला कोण शिला बसवला नाही, एका इमारतीला नाही. आज काय होतं? आज काय होतंय? एक मिनिट, कार्यक्रमात नंतर फोन करू. ही धर्मशाळा गाडगे बाबांनी बांधली, कुठेही बोर्ड नाही, कोण शिला नाही. काय आपण कोणत्या जगात वावरतो? बाबा होते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा त्यांच्या कुटुंबाला ठाव ठिकाणा लागला, ते गाडगे बाबा म्हणजेच आपले ढेबुजे आहेत. बायको आली, मुलगी आली, ते राहायला लागले. बाबांनी पुरीचा संसार त्या धर्मशाळेतून हुसकून दिला. ही तुझ्या करता नाही बांधली, तुझ्या करता बांधली नाही. तुम्हाला राहायचंय माझ्याबरोबर, तिकडं दूर झोपडी बांधा. झोपडी बांधायची, दिवसभर काम करायचं, इथं जेवायचं नाही, लक्षात घ्या. आणि एखाद्या दिवशी जर बाबांना शंका आली, लोकांना माहिती होतं बाबा अजिबात घरचा असलं, पोटचं असलं तरी बाबा कधी त्याला आपला स्वतः मदत करणं किंवा काही दुर्लक्ष करणं हा प्रकार होत नाही. बाबा कधीतरी त्या झोपडीत जायचे, भक्त मंडळी मग आणून द्यायचे, कोणी तेलाचा डबा द्यायचं, कोणी गुळ द्यायचं, डाळ द्यायचं, पीठ द्यायचं, काहीतरी साहित्य. बाबांची मुलगी, जाऊ द्या बाबा देत नाही, आपण देऊ बा. बाबा गेले त्या झोपडीत, बाबांनी पाहिलं, बरीच मोठी माया जमलेली दिसते. बाबांनी ते सगळं उचललं पुन्हा गरिबांना वाटून दिलं. एक दिवस लेकीची झोपडी जळाली. आयुष्यात त्या माणसाने फक्त अर्धा पेढा खाल्ला, लेकीची झोपडी बळाली त्याचा आनंद म्हणून. अरे आपण लेकी बाळींचे संसार उभे करतो, काळजी करतो. हा माणूस लेकीची तिनं कष्टानं बांधलेली झोपडी जळाली म्हणून उभ्या आयुष्यात कधी पेढा खाला नाही, पण झोपडी जळाली म्हणून या माणसाने एक पेढा, अर्धा पेढा खाल्ला. काय त्या माणसाची विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. यायचंच नाही तुम्ही माझ्याकडे, माझ्याकडे काही मागायचं नाही. आणि कोणत्याही मुलीला नाही, मुलाला नाही, बायकोला नाही, कोणालाच नाही ट्रस्टी केलं नाही त्या धर्मशाळांमध्ये. तुम्ही बाहेर राहायचं, हे काम तुमच्यासाठी नाही, हे काम मी परमेश्वराची सेवा म्हणून करतो, गोरगरिबांच्या सेवेचं काम करतो, असं म्हणणारा हा मोठा साधू माणूस होता. खऱ्या अर्थाने संत. एवढं मोठं संतपद दुसऱ्या कोणत्याही संताला मिळालेलं नाही. त्यांनी स्वतःचा मठ स्थापला नाही, स्वतःचे शिष्य केले नाही. आज काय झाले, बाबांचे शिष्य आणि मठ पाहिले ना, आपले डोळे चक्रावून जातात सर. फार काय परिस्थिती आज. राजकारण का करायचं? तुम्हाला माहिती का करायचं? बाबा का व्हायचं? धर्माचे मोठमोठ्या पताका काय मिरवायच्या? काय काय बाबांचे बाबांचे पाय दाबायला तरुण मुली लागतात, चक्रावून जाव अशी परिस्थिती आहे. या बाबाने पाय भासतात म्हणून झाडाचा पाला पायाला गुंडाळला. कुठं हा बाबा, कुठं आजचे बाबा. मी टीका नाही करत कोणावर, पण हे पेपरमध्ये येतं का नाही, ह्या वृत्त ऐकले की नाही तुम्ही? येत आहे ना. हे मी फक्त ही विसंगती तुमच्या पुढे मांडतो, मला कोणावर टीका करायची नाही, तो उद्देश पण नाही आपला. इतका मोठा माणूस झाला, या माणसाच्या कार्याचं, कर्तृत्वाचं गुणगान फार थोड्या लोकांना कळलंय, फार थोड्या लोकांना. मित्र कोण कोण झाले यांचे? प्रबोधनकार ठाकरे यांचे मित्र होते, आचार्य यात्रे यांचे मित्र होते, बाळासाहेब खेर यांचे मित्र होते, मालोजीराजे नाईक निंबाळकर माजी मंत्री ते यांचे मित्र होते, जी.डी. तपासे राज्यपाल होते बिहारचे ते यांचे मित्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मित्र.
कोण कोण मित्र झाले विचार करा तुम्ही, कशाची मैत्री होती? हा सन्मान यांना एवढा महाराष्ट्रातल्या त्यावेळच्या तमाम लोकांचा मानाचा सन्मान मिळाला, याचं कारण फक्त त्यांचं काय होतं? त्यांच्याजवळ त्यांच्या कर्तृत्वाचं तारण होतं, दुसरं काय होतं? पैसे होते आणि कोट्यावधी रुपये लोकांनी पायावर आणून टाकले. बाबांनी त्यातल्या दमडीला सुद्धा हात लावला नाही. फुटकी दमडी सुद्धा खिशात घातली, खिसाच नव्हता, खिशात घालायचा प्रश्न येतो कुठे? कीर्तनं केली, कीर्तनातून संपूर्णपणाने, आणि कीर्तन काय होती? जातीवादाच्या विरोधात कीर्तन केलं. माणसाच्या मनामध्ये जे दंभ निर्माण झाला, मी कोणीतरी फार मोठा आहे, मी उच्च जातीचा आहे, मी उच्च पदावर आहे, यातून माणूस जो गर्विष्ठ झाला, त्याच्या विरोधात त्यांनी त्यांचं कीर्तन केलं. शिक्षणासाठी कीर्तन केलं. शिका बाबांनो. एक त्या तुम्हाला सांगतो, कर्मवीर रावराव पाटलांचं प्रेम त्यांना मिळालं. त्या सांगली जिल्ह्यामध्ये बंडो गोपाळा कदम नावाचे ग्रस्त होते, मोठे कॉन्ट्रॅक्टर होते ते, मोठे, खूप मोठा प्रपंच होता दारू प्यायचे. बाबांचं कीर्तन त्यांच्या गावात झालं. बाबांना म्हणाले, बाबांना ते म्हणाले, मी काय देऊ तुम्हाला? मला कशाला देता म्हणे, मला काय देता, मला काही नको तुमचं. हा भाऊराव पाटील म्हणे एवढं मोठं काम करतो, याला मदत करा, पण ती मदत एका अटीवर, दारू प्यायची सोडली तर मदत करा, तरच तुम्हाला अधिकारी नाही दिले. त्या माणसाने त्या क्षणाला दारू सोडून दिली आणि इतकी प्रचंड मदत भाऊराव पाटलांना केली. आजपर्यंत तेवढी मदत करणारा एकच माणूस इथं झाला, रामशेठ ठाकूर, अलिबागचे, पनवेलचे. 105 कोटी रुपयाची मदत त्या माणसाने रयत शिक्षण संस्थेला दिली. त्याच्या आधी बंडगोपाळा कदमांनी दिली होती. एक दिवस असं कीर्तन रंगात आलं, लोकांना सांगितलं, आज मी तुम्हाला परमेश्वराचं दर्शन घडवणार आहे. कोण म्हणाले? बाबा म्हणाले. लोकांना काय वाटलं? संत आहे, संताला परमेश्वर भेटतो, बाबांना भेटला असेल, बाबा आपल्याला दाखवतील. कीर्तन रंगात आलं, भाविक म्हणायचे, बाबा देव कुठे, बाबा देव कुठे? लोकांना देव पाहायचा. बाबा म्हणाले, तुम्हाला देव पाहायची फारच घाई झालेली दिसते, दाखवतो ना देव तुम्हाला. थोड्या वेळांना भाऊराव पाटील आले कीर्तनामध्ये, भाऊराव इथे येऊन उभे राहा म्हणे, आणि तुम्हाला देव पाहायचा आहे ना, हा काय देव म्हणे. हा माणूस समाजाचं काम करतोय. भाऊराव पाटलांनी सुद्धा एक प्रतिज्ञा केली होती, मी डोक्यात काही घालणार नाही, पायात चपला, आणवानी फिरून महाराष्ट्र फिरून त्या माणसाने रयत शिक्षण संस्था उभी केली. हे मोठं काम आहे प्रचंड. आणि अशा माणसाला हा देव आहे खरा आजच्या काळातला, जे समाजाचं काम करतो तो खरा देव आहे, हे सांगणारे भाऊराव पाटील होते, हे सांगणारे संत गाडगे बाबा होते. विचार करा तुम्ही, इतकं मोठं काम या माणसाने केलं. 1948 साली दुर्दैवाने एक फार जी घटना घडायला नको होती ती घडली. आता दिवस फार झाले, आपण ती घडलेल्या घटनेबद्दल काय बोलणार, पण गांधीजींची हत्या झाली. आणि गांधीजींची हत्या झाल्यानंतर महाराष्ट्रामधलं वातावरण ढवळून निघालं, प्रचंड मोठा विद्वेष झाला. नथुराम गोडसेने हत्या केली. आता एकट्या नथुरामने केलं, त्याचा त्या इतर लोकांचा काही दोष नाही, पण महाराष्ट्रामध्ये असं वातावरण तयार झालं, ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर अनेक ठिकाणी ब्राह्मणांची घरदारं जाळली गेली, वाडे जाळले गेली. आणि त्यावेळेला बाळासाहेब खेर मुंबई राज्याचे मुख्यमंत्री होते. लक्षात घ्या, 48 सालची गोष्ट. 46 साली निवडणुका झाल्या दुसऱ्यांदा, आणि बाळासाहेब खेर मुख्यमंत्री झाले, मोरारजी देसाई गृहमंत्री झाले. बाळासाहेब खेरांना ही तक्रार गेली की बहुजन समाजाची लोक गांधी हत्येचा राग सगळ्या ब्राह्मण कुटुंबांवर काढतायत. बाळासाहेब खेर चुकून म्हणाले, माझा रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी ब्राह्मणांचं संपूर्णपणानं संरक्षण करेन. भाऊराव पाटलांनी एक त्याच्यावर कॉमेंट अशी केली, तुमच्या शरीरामध्ये 2-2.5 किलो रक्त निघेल म्हणे, तेवढं काय पुरणार आहे म्हणे, आम्ही समर्थ आहोत म्हणे सगळ्यांचं समर्थन करायला. आणि क्रांतिसिंह नाना पाटील आणि गाडगे बाबा उभा महाराष्ट्र फिरून सांगत होते, हे पाप तुम्ही करू नका, कोणाच्याही घरादारावर जाळ करू नका, हे सांगत होते. पण मोरारजी देसाईंना कोणीतरी चुकीचं जाऊन सांगितलं. या बहुजन समाजाला अशा प्रकारची फूस लावण्याचं काम हा भाऊराव पाटील आणि क्रांतिसिंह नाना पाटील करतायत. क्रांतिसिंह नाना पाटलांचं नाव होतं, 42 ते 46 आंदोलन केलं, पत्री सरकारचं काम होतं, आणि ते देशात पसरलेलं होतं. तेव्हा क्रांतिसिंह नाना पाटलांना विचारायची कोणाची हिंमत नव्हती. पण मग भाऊराव पाटील कोण आहे, काय करतो म्हणे हा भाऊराव पाटील, रयत शिक्षण संस्था चालवतो, असं त्याची ग्रँट बंद करा. 48 साली 2 लाख रुपयाची ग्रँट रयत शिक्षण संस्थेला मिळत होती मित्रांनो, ती बंद केली.
भाऊराव पाटील म्हणाले काही हरकत नाही म्हणे, सरकारने ग्रँड बंद केली तरी चालेल, मी दारोदार फिरेल आणि त्यावेळेला पहाटी दाड्यावर जात्यावर बसायचं. जात्यावर बसणाऱ्या माऊलीला मी सांगेल, बाई पहिला घास जात्याचा नाही, माझ्या रयत शिक्षण संस्थेचा बाजूला काढ. आणि गावातल्या कार्यकर्त्यांना सांगितलं, घरोघर जाऊन हा पहिला घास गोळा कर धान्य, आणि त्याच्यावर मी रयत शिक्षण संस्था चालू आहे. परंतु त्या काळामध्ये धनंजयराव गाडगिळांचे सासरे होते डॉक्टर काळे नावाचे मोठे, बाबुराव काळे. ते रयत शिक्षण संस्थेचे आधी अध्यक्ष होते. यशवंतराव चव्हाण होते, त्यावेळेला आमदार होते. ही सगळी मंडळी मोरारजींकडे गेली. त्यांनी सांगितलं की ते चांगलं काम आहे, तुम्ही ती ग्रँड चालू करा. ते म्हणे भाऊरावांना माझ्या पुढे घेऊन या. भाऊराव गेले, जात नव्हते. भाऊरावांनी मोरारजी देसाईंना पाहिल्यानंतर अक्षरशः शिवीच दिली. पहिल्यांदा जे मिटत आलं होतं ते बिनसत गेलं. लक्षात घ्या प्रकार काय झाला. म्हणजे मोरारजी देसाईंना मोऱ्या म्हणणारी दोनच माणसं महाराष्ट्रात झाली. एक आचार्य अत्रे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत, दुसरे भाऊराव पाटील. हे उल्लेख मी करू नये, पण त्याशिवाय मला माझा विषय योग्य पद्धतीने मांडता येणार नाही. धनंजयराव गाडगीळ एक लहान माणूस होता का? आंतरराष्ट्रीय कीर्तीचा अर्थशास्त्रज्ञ. सहकारी चळवळ त्या माणसाने उभी केली तर महाराष्ट्रामध्ये. प्रवरा कारखान्याचे 1952 ते 1962 पहिली 10 वर्षे चेअरमन होते. इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशनचे डायरेक्टर होते. त्यांनी कर्ज दिलं म्हणून प्रवरा कारखाना उभा राहिला. प्लॅनिंग कमिशनचे उपाध्यक्ष होते. पंडित नेहरूंच्या मांडीला मांडी लावून बसत होते. ते सांगत होते तरी सुद्धा रयतची ग्रँट मिळत नव्हती. लक्षात घ्या तुम्ही. आपल्या मराठा हायस्कूलच्या ग्राउंडवर 1948 साली 27-28 डिसेंबरला अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचं 28वं अधिवेशन झालं. त्या अधिवेशनामध्येच मराठा हायस्कूलच्या इमारतीची पायाभरणी झाली. कोल्हापूरचे संभाजी महाराज आलेले होते, पंजाबराव देशमुख आलेले होते, कर्मे भाऊराव पाटील आलेले होते. ही सगळी मान्यवर मंडळी त्यावेळेला आली आणि सगळा कार्यक्रम झाला, पार पडला. आणि गाडगे बाबा त्यांच्या धर्मशाळेमध्ये काहीतरी काम करत होते. भाऊराव पाटलांना कळलं की बाबा इथं आहेत नाशिकमध्ये. इथला कार्यक्रम आटोपल्यानंतर भाऊराव पाटील गंगेवर गेले. भाऊराव पाटलांना पाहिलं बाबांनी. का रे भाऊराव, का आला? म्हणे तुमच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांना माझी ग्रँड बंद केली. काय बोलताय? बाबांचा संताप झाला. आणि मुख्यमंत्री कुठे याचा साधारणपणे अंदाज घेतला. मुख्यमंत्री पुण्याला होते काउन्सिल हॉलला. दोघं काउन्सिल हॉलला निघाले आणि त्या सेंट्रल बिल्डिंगच्या जवळून जात असताना कोणीतरी मुख्यमंत्र्याला जाऊन सांगितलं की बाबा येत आहेत खाली. आता तुम्हाला मी पुन्हा मागे नेतो. जो वकील पंढरपूरला बाबांना तुरुंगात घालायची भाषा बोलत होता, तो वकील दुसरा तिसरा कुणी नाही, त्याचं नाव बाळासाहेब खेर. तो मुंबई राज्याचा पहिला मुख्यमंत्री झाला. तेव्हा बाबासाहेबांना कळलं हा माणूस काय तोला मोलाचा आहे. लक्षात घ्या. मुख्यमंत्री खाली आले. बाबांना म्हणाले, बाबा आधी जर निरोप धाडला असता, तुम्ही असाल तिथे मी तुम्हाला भेटायला आलो असतो, काही गरज नाही त्याची. मी आलो. बाबांचा संताप पाहिला. मुख्यमंत्री वरमले. शेजारी भाऊराव पाटलांना पाहिलं. बाबा काय चुकलं आमचं? चुकलं? अरे हा भाऊराव पाटील गरीबाची शेमडी नागडी उघडी पोरं आणतो, त्यांना खायला घालतो, शिकायला लावतो, पाप करतो तो. त्याची ग्रँड का बंद केली तुम्ही? मुख्यमंत्री काय म्हणाले, बाबा मी आत्ताच्या आत्ता ग्रँड चालू करून देतो, पुन्हा वाढून देतो. त्यावेळेला आमच्या मराठा विद्याप्रसारकची सुद्धा ग्रँड बंद झालेली होती. जे काम यशवंतराव करू शकले नाही, जे काम धनंजयराव गाडगीळ करू शकले नाही, आणि गोधड्या पांघरलेला एक माणूस मुख्यमंत्र्याला सवाल करतो, मुख्यमंत्री तात्काळ ग्रँड चालू करतो. हा कार्याचा, त्यांच्या तारणाचा हा प्रताप आहे मित्रांनो. सोपं काम आहे हे. त्यानंतर गाडगे बाबा भाऊराव पाटलांना म्हणाले, मी उगीच मठ बांधत बसलो, मी खरं म्हणजे शाळा काढायला पाहिजे होत्या. गावातल्या लोकांना कीर्तनात काय सांगायचे? व्यसन करू नका, मुक्या प्राण्यावर दया करा, अर्धी चतकूर भाकरी गरीबाला द्या, सोनं नाणं मोडून पोरं शिकवा. आता तर आपल्याला सोन्या नाण्याचं 1 लाख रुपये तोळा झालं तरी त्याची हाव सुटत नाही. बाबा सांगत होते, सोनं नाणं मोडा आणि तुमची लेकरं बाळं शिकवा. शिकली तर हा महाराष्ट्र मोठा होईल. अरे काय, जो माणूस शाळा कधी पाहिली नाही तो माणूस समाजाला शिक्षणाचं महत्व सांगत होता. तो अंधश्रद्धांवर बोलत होता. पंढरपूरला तिथे एक साधू आपला उभा राहिला आणि अर्घ्य देत होता सूर्याला. बाबा त्याच्या पुढे गेले, त्याच्या विरुद्ध दिशेला पाणी शिंपडत होते. हे मूर्खा काय करतो म्हणे, तुम्ही काय करता? मी सूर्याला अर्घ्य देतो म्हणे. हे म्हणजे पाणी सूर्यापर्यंत पोहोचेल का? तर त्याच्याकरता तर मी अर्घ्य देतो.
मग ते गुरु म्हणाले, तू काय करतो? माझ्या शेताला पाणी देतो. तुझं शेत कुठं आहे? अमरावतीला आहे. अरे मूर्खा, इथून पाणी ते जाईल का? अहो गुरुजी, तुमचं पाणी इथून सूर्याला जाईल का? प्रॅक्टिकल विचार, पूर्ण प्रॅक्टिकल. कुठल्याही कर्मकांडामध्ये बाबा कधी अडकले नाही. जे अडकले त्यांच्यावर त्यांनी शब्दांचे आसूड ओढले. असा हा बाबा मित्रांनो, ज्यांनी महाराष्ट्र घडवला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर त्यांची नितांत श्रद्धा होती. आपल्याला माहिती आहे सगळी, 1935 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडला, येवल्याला घोषणा केली. येवल्याला घोषणा करण्याचं कारण काय होतं? मला जो मी अर्थ लावला तो असा आहे, मुखेडला 1932 साली फार मोठी दंगल झाली होती येवला तालुक्यातल्या. दलितांनी पांडव प्रतापाची पोथी लावली आणि त्यांनी मिरवणूक काढली पोथीची. सवर्ण धावून गेले आणि म्हणाले, तिथं तुमच्या आंबेडकर म्हणे आमच्या गांधी बाबाला राऊंड टेबल कॉन्फरन्सला विरोध करतायत, इथं काय तुम्ही हे उद्योग करतात? त्या लोकांना कळलं नाही भांडण काय होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 35 साली धर्म सोडला आणि ते 1956 साली स्वीकारला बौद्ध धर्म. तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 21 वर्ष जगातल्या सगळ्या धर्मांचा अभ्यास करत होते. या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक विधान फार मोठं आहे. आज आपल्या देशामध्ये आज सकाळपासून बातम्या ऐकतो आपण, काय परिस्थिती दिसते. डॉक्टर आंबेडकरांचं मोठेपण सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणाले, या देशाचं वाटोळं कर मी एका क्षणात करू शकतो, पण मी करणार नाही. या मातीशी चुकूनही मी प्रतारणा करणार नाही. हे वाक्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे. आपल्यापैकी किती लोकांना हे माहिती आहे? लक्षात घ्या तुम्ही. त्यावेळेला जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असतं तर काय झालं असतं आजच्या परिस्थितीत? आज सकाळपासून जे टीव्हीवर पाहतो, उत्तर द्या तुम्ही. मुस्लिम धर्मगुरू आले, ते म्हणाले पाहिजे तेवढे पेट्रोल डॉलर्स तुम्हाला देतो, तुमच्या लोकांची आर्थिक परिस्थिती सगळी सुधारून जाईल, पण तुम्ही आमच्या धर्मात या. डॉक्टर बाबासाहेब म्हणाले, मला पैशासाठी धर्मांतर करायचं नाही. ख्रिश्चन धर्माचे लोक आले, ते सुद्धा हेच म्हणाले. तो धर्मगुरू जो आला तो बायबल सांगायला लागला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचारलं, तू कोणतं बायबल वाचलं? त्यांनी जे सांगितलं म्हणे याच्यापेक्षा दुसरं नाही, म्हणे आमच्या दुसरं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, 7 प्रतीचं बायबल आहे, 7. तू एकाबद्दल मला सांगतोय. तो धर्मगुरू असून त्याला 7 बायबल हे माहीतच नव्हतं. ते डॉक्टर आंबेडकरांना माहित होतं. 40,000 पुस्तकं उभ्या जीवनात वाचणारा महात्मा होता. साधी गोष्ट आहे, जगात कुणी नाही. जेव्हा शिकायला गेले कोलंबिया विद्यापीठात, सेलिगमन नावाचा अर्थशास्त्रज्ञ, त्याचे विद्यार्थी, पण पुढे सेलिगमनला अर्थशास्त्रातले जे प्रश्न पडले तो बाबासाहेबांना विचारत होता आणि उत्तर बाबासाहेब देत होते. समाजशास्त्राचे शास्त्रज्ञ जगातले डॉक्टर आंबेडकरांना प्रश्न विचारत होते, डॉक्टर आंबेडकर उत्तर देत. नीतीशास्त्रातला म्हणू नका, धर्मशास्त्रातला म्हणू नका, तत्वज्ञानातला म्हणू नका, अर्थशास्त्रातला म्हणू नका, राज्यशास्त्रातला म्हणू नका, कायद्याचं म्हणू नका, सगळी उत्तरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देत होते. सगळ्या धर्मांचा अभ्यास केला. शीख धर्माकडे त्यांचा ओढा होता. त्यांचं धर्मांतर हे मानवतेच्या प्रस्थापनेसाठी होतं, हे लक्षात घ्या. आणि 56च्या दरम्यान, त्याच्या आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मुंबईला जायचं होतं आणि त्यांना कळलं की ठाण्याच्या कुठल्या तरी भागामध्ये गाडगे बाबा आलेले आहेत. स्वतः बाबांना भेटायला आले. बाबा म्हणाले, साहेब तुम्ही का आले म्हणे मला भेटायला? म्हणे मला एक प्रश्न पडलाय. काय प्रश्न पडला? मी धर्म सोडलाय, मी काय करू? मला तुमचं मत हवंय. बाबा म्हणाले, मी काय येडा माणूस, अक्षर वाचलेलं नाही, तुमच्यासारखा प्रकांड पंडित मला प्रश्न विचारतो, मी काय उत्तर देऊ? पण एकच सांगतो, या देशाच्या मातीशी प्रतारणा होईल असं कुठलंही कृत्य बाबा तुम्ही करू नका. थेट कोण सांगत होतं? गाडगे बाबा. कोणाला? जगातल्या प्रकांड पंडित माणसाला. डॉक्टर आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला, जो या मातीत जन्माला आला आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय आणि स्त्रियांची प्रतिष्ठा हा विचार रुजवणारा धर्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथे स्वीकारला. लक्षात घ्या तुम्ही. फार विवेचन याच्यावर करता येईल. गाडगे बाबा शेवटच्या क्षणाला आजारी पडले, सेंट जॉर्ज हॉस्पिटलला होते आणि एक दिवस सकाळी सकाळी तो वॉर्ड बॉय बातमी घेऊन आला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जगात राहिले नाही. 6 डिसेंबर 1956. तो नाश्ता घेऊन आलेला होता. गाडगे बाबांनी तो तसाच परत पाठवला. डॉक्टर तपासायला आले. डॉक्टरांच्याही कुठल्याही प्रकारच्या प्रतिसाद द्यायचा नाही. डॉक्टर म्हणाले, का हो तुम्ही बाबा असं का करता? काय करतो? अरे या जगातला प्रकांड पंडित माणूस गेल्यानंतर या जगात राहण्यात तरी काय अर्थ आहे? त्या क्षणापासून अन्न पाणी सोडलं आणि 20 डिसेंबरला बाबांनी या जगाचा निरोप घेतला. असा संत या जगात होणार नाही मित्रांनो.
आणि त्या संताचं कार्य पुढे नेलं आपण प्रामाणिकपणाने, त्या संताच्या कार्याला जर प्रामाणिकपणाने उजाळा दिला आणि थोडंफार आत्मसात करण्याचा प्रयत्न आपण करू शकलो तर या व्याख्यानाला काहीतरी अर्थ प्राप्त होईल. तुम्ही मला बोलावलं, मी तुमच्या सर्वांची प्रति अत्यंत कृतज्ञता व्यक्त करतो आणि फार मनापासून ऐकलं त्याबद्दलचा आनंद व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद.